शिकूया, देशासाठी आहे प्राण. मुलगा मुलगी एक समान, मुलगा मुलगी एक समान. चल कोणाकडे आहे आता? शिक्षण आमचा हक्क. आता मनाशी पक्क. बरोबर आहे. चला सर्व 3 जून 2026 उद्याचे भविष्य या ज्ञानरूपी मंदिरात पहिले पाऊल ठेवत आहे. त्यांच्या स्वागतासाठी आपण हा प्रवेशोत्सव कार्यक्रम अतिशय जल्लोषात या ठिकाणी आयोजित करीत आहोत. आणि खडतरे सर यांनी जी काही स्वागत गीत घेतलं आणि सर्व मुलं युनिफॉर्ममध्ये आले आणि नवीन मुलं सुद्धा आलेले. सर्वात मोठं वेगळी बाब इथं पालक वर्ग आला, कारण कोणत्याही शाळेत पालक वर्ग येत नाही. त्यामुळं मॅडमनी मला सांगितलं होतं की कोणती शाळा द्यायची. त्यांनी मला आज इथंच सांगितलं की ही शाळा आहे. मी आश्वासन देतो सर्वांना की प्रत्येक महिन्यामध्ये मी ह्या शाळेला भेट देईन. आपण शाळेला मग जमीन जर द्यायची असेल तर जमीन आम्ही देऊ शकतो, मोफत जमीन मिळते. सरकारी 1 लाख जमीन जर असली तर आमचे ग्राममहसूल अधिकारी त्यांना सांगतो मी, तुम्हाला जर मोठी जागा जर पाहिजे असेल तर आपण 5 काय 10 एकराची जागा देऊ शकतो, मोफत जागा देऊ शकतो. पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीचं फळ असतं की एखाद्या शाळेतली जी एखाद्या गावातली जी शाळा आहे ती एवढी नावारूपास येते. मी हे सुद्धा ऐकलं की या सर एकमेव अशी ग्रामपंचायत आहे की ज्या ग्रामपंचायतीने शाळेसाठी भरपूर सारा खर्च केला आहे. आकडा सांगा किती? 2-2.5 लाखापर्यंतचा निधी जो आहे तो निधी शाळेसाठी खर्च ग्रामपंचायतीने केला आहे. जेव्हा ग्रामपंचायत बघा, म्हणजे आताच मुख्याध्यापकांकडून आलेली अपडेट माहिती अशी की वित्त आयोगामधनं जो शिक्षणासाठी जो निधी असतो तो संपूर्ण निधी व्यवस्थितपणे या शाळेला प्रत्येक वर्षी खर्च होतो असं आपल्याला मुख्याध्यापकांनी सांगितलं. आणि ही जी मानसिकता आहे, ही मानसिकता केवळ आणि केवळ गावातले जे ग्रामस्थ आहे, गावातले जे पदाधिकारी आहे, आजी असतील, माजी असतील, ज्यांना असं वाटतं की गावाचा विकास झाला पाहिजे, ते लोक शाळेच्या विकासासाठी मदत करतात. कारण की गावाचा विकास होण्यासाठी महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ती शाळा. जर समजा गावामध्ये शाळा व्यवस्थित असेल तर उद्याचं भविष्य व्यवस्थित असते. जर समजा गावामधली शाळा व्यवस्थित नसेल तर उद्याचं भविष्य हे अंधकारमय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ही गोष्ट तुम्हा सर्वांना फार चांगल्या प्रमाणे उमगत झालेली आहे. त्यामुळे तुमचं सगळ्यांचं शाळेकडे फार जातीने लक्ष असतं. आणि सोबतच ही शाळा PMश्री योजनेमध्ये पण पात्र असणारी शाळा आहे. त्याच्यामुळे शासनाकडनं पण येणारे अनुदान असतील किंवा शासनाकडनं येणाऱ्या वेगवेगळ्या योजना असतील, त्या योजना या शाळेला भरपूर प्रमाणामध्ये प्राप्त होतात. आणि त्या योजनांची अंमलबजावणी सुद्धा आमचे जे मुख्याध्यापक आहे, म्हणजे आधीचे डोमाळे सर असतील किंवा मध्यंतरी आलेले खरतडे सर असतील किंवा आता सध्याचे कार्यरत असणारे साठवणे सर असतील, तर साठवणे सरांकडून अपेक्षा आहे की ते पण या योजनेची अंमलबजावणी योग्यपणे करतील. डोमाळे सर आणि आपले जे खरतडे सर आहेत यांनी पण योजनेची अंमलबजावणी अगदी व्यवस्थितपणे केलेली आहे. अगदी पै आणि पैसा हिशोब ठेवून
दिलेल्या योजनेसाठी दिलेलं जे पण संदर्भ असेल त्या संदर्भानुसार त्यांनी खर्च केलेला आहे. अशीच योजनेच्या अंमलबजावणीची यशोगाथा साठवणे सरांच्या काळामध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे. आणि सोबतच मी आज या विचार मंचावरून संपूर्ण गावकऱ्यांना विनंती करते की ही शाळा तुमची आहे. शाळेत शिक्षकांचे 10 वर्ष झाले किंवा 5 वर्ष झाले तर शिक्षकांच्या बदल्या होतात आणि बदल्या झाल्या की आम्हाला आमचं कार्यक्षेत्र सोडून नवीन कार्यक्षेत्रामध्ये जावंच लागतं. ते 8वा वर्ग तुमच्या शाळेमध्ये ओपन झाला. त्या 8वा वर्ग ओपनिंगमध्ये सगळ्या सिंहाचा वाटा म्हणजे 99% जर यश कोणाचं असेल किंवा ते 8वा वर्ग ओपन करण्याचं जे श्रेय कोणाचं असेल त्या 8व्या वर्गामध्ये जे विद्यार्थी शिकले आणि त्या 8व्या वर्गाच्या विद्यार्थ्याचे जे पालक होते त्यांचं सहकार्य आहे, त्यांचं योगदान आहे. त्यांच्या योगदानामुळे 8वा वर्ग ओपन मागच्या वर्षी झाला. याही वर्षी 9वा वर्ग ओपन होण्यामागे योगदान जे 99% जे योगदान आहे ते त्या पालकांचं आहे की जे 9व्या वर्गामध्ये इथे विद्यार्थी ठेवत आहे किंवा ज्यांनी रिक्वेस्ट केली की आम्हाला PM श्री शाळेमध्ये 9वा वर्ग द्या, त्या पालकांचं श्रेय आहे. याची ही शाळा 12वी पर्यंत जाणारच आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार सायद करडा ही शाळा आयडियल शाळा म्हणून 1 ते 12 पर्यंत या शाळेचं नियोजन राहणार आहे.